बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। इराण युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता इंधन दरांवर दिसू लागलाय। त्यामुळे 10 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात तब्बल तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। नवीन दरानुसार पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 87 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल 91 पैशांनी महागलंय। या वाढीनंतर कोल्हापुरात पेट्रोलचा दर 109 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटर झाला आहे। इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारताला बघायला मिळतोय। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। देशात इंधनाचा तुटवडा आहे। इंधनाच्या तुटवड्यासोबतच आता सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होतीये। या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारकडून एकामागून एक मोठे निर्णय घेतले जात आहेत। त्यानुसार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होतीये। सर्वप्रथम 15 मे रोजी प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती। त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ झाली। आज तिसऱ्यांदा झालेल्या वाढीनंतर पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास 5 रुपयांची वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दैनंदिन वस्तू आणि इतर आवश्यक सेवांच्या किमतींवरही होतोय। त्यामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांच्या खिशावर आणखी ताण येण्याची शक्यता आहे।